पाठीमागील तासिकेमध्ये आपण अवधान व संवेदन बोधात्मक प्रक्रिया समजावून घेत आहोत आपण. तर अवधान व संवेदन, अवधान की ज्या मानसिक प्रक्रिया आपण समजावून घेत आहोत या ठिकाणी बोधात्मक प्रक्रिया, की त्याचा संबंध हा सरळ आपल्या मानवी मेंदूच्या कार्यप्रणालीशी येतो. अवधान ही वर्तन बदलाची सुरुवात आहे. अवधान ही प्रक्रिया वर्तन बदलाची सुरुवात आहे. म्हणजेच अवधान, अटेन्शन, लक्ष देणे, अटेन्शन अँड परसेप्शन, लक्ष देणे, माहिती समजावून घेणे. अवधान, अवधानासाठी स्टिम्युलस, आपल्या बाह्य वातावरणामध्ये असे काही घटक आहेत की ते त्यांच्या गुणधर्मानुसार आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत, वेदनेंद्रियामार्फत परिणाम करून योग्य त्या प्रतिक्रिया द्यावयास लावणाऱ्या घटकांना आपण उद्दीपक असतो, स्टिम्युलस. जाणीवेच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच आपल्या बाह्य वातावरणामध्ये असंख्य असे घटक आहेत. असंख्य असे घटक म्हणजेच असंख्य असे उद्दीपक असतात. प्रत्येक उद्दीपकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. तीव्रता असेल, इंटेन्सिटी असेल, आयसोलेशन असेल, वेगवेगळे. प्रत्येक उद्दीपकाचा गुणधर्म वेगळा असतो आणि त्या गुणधर्मानुसार आपल्या ज्ञानेंद्रियामार्फत परिणाम होऊन आपण योग्य त्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असतो. जर गरज असेल तर. गरज नसेल तर आपण लक्ष देत नाही इतर उद्दीपकांच्याकडे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या भूमिका व्यवस्थित पार पाडत असते. त्यामुळे अवधान व संवेदन म्हणजेच लक्ष देणे व माहिती समजावून घेणे. अवधान, अटेन्शन अँड परसेप्शन, याच्यासाठी उद्दीपक हा घटक महत्त्वाचा असतो. म्हणून उद्दीपकाची व्याख्या तुमचा SOR समजावून घेतलेला आहे आपण, स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स फॉर्म्युला ऑफ बिहेवियर. त्यासाठी उद्दीपक जाणीवेच्या क्षेत्रातील असंख्य असे घटक असतात. त्यापैकी आपल्या गरजेनुसार एकाच उद्दीपकावरती आपण लक्ष केंद्रित करत असतो. हे जे घटक आहेत ते त्यांच्या गुणधर्मानुसार आपलं अवधान आकर्षित करत असतात. ऑर्गॅनिझमची समजून घेतल्यावर ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कार्यक्षम असेल तरच उद्दीपकाला अनुसरून योग्य त्या प्रतिक्रिया देऊ शकते. म्हणून फक्त जिवंत शरीर असून चालणार नाही, ते सुसंघटित व कार्यक्षम असावं. म्हणून व्यक्ती, मनोविकृत व्यक्ती जी आहे ती व्यक्ती उद्दीपकाला अनुसरून योग्य त्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण त्यांची पूर्णपणे निर्णय क्षमता, ब्रेन सिस्टीम जी आहे, कार्यप्रणाली त्या विस्कळीत झालेली असते. नर्वस सिस्टीम, मज्जासंस्था ही विस्कळीत झालेली असते. त्यामुळे त्या व्यक्ती जिवंत शरीर असतं फक्त, पण दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया ह्या 100% चुकीच्या असतात. आणि रिस्पॉन्स उद्दीपकाला अनुसरून संबंधित व्यक्तीने दिल्या जाणाऱ्या योग्य त्या प्रतिक्रिया. दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक आपण वर्तन बदल पाहतो. वर्गात बसलेले विद्यार्थिनी शिक्षकांच्याकडे लक्ष देत असतात. शिक्षक जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून माहिती सांगत असतात. ड्रायव्हिंग करणारी व्यक्ती असेल, त्या ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीला अवधान या प्रक्रियेमुळे, अवधान या मानसिक प्रक्रियेमुळे डेप्थ परसेप्शन होत असतं, अंतराचं संवेदन होत असतं. या दैनंदिन जीवनातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या भूमिका व्यवस्थित पार पाडते, कारण त्या व्यक्तीचं शरीर मूळ आधार आहे. मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, परंतु मानवी शरीराला महत्त्व दिलेलं आहे. मानवी शरीर ही मूळ आधार आहे वर्तन बदलासाठी. आणि त्यामुळे वर्तन बदलसाठी फिजिओलॉजिकल सायकोलॉजी, शरीरशास्त्र, मानसशास्त्राचा हे अभ्यास तुम्ही समजावून घेतलेला आहात. त्यानंतर अवधान व संवेदन. मग अवधान या मानसिक प्रक्रियेचे अंग आपण समजावून घेतलेलं आहे. त्या व्याख्या समजावून घेतल्यानंतर अवधान कक्ष, त्याला अवधान विस्तार, स्पॅन ऑफ अटेन्शन असं म्हणलं जातं. एका दृष्टिक्षेपात आपण जेवढ्या उद्दीपकांना आपल्या जाणीवेच्या केंद्रस्थानी घेऊ शकतो त्या उद्दीपक संख्येस त्या संबंधित व्यक्तीचा अवधान विस्तार किंवा अवधान कक्ष असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर लोकेशन ऑफ अटेन्शन, अवधान दोलन किंवा अवधान विचलन असं म्हणलं जातं. अवधान प्रक्रियेमध्ये एका उद्दीपकावरती लक्ष केंद्रित केलेलं असता दुसरा उद्दीपक जो असतो त्याच्या गुणधर्मानुसार मूळ उद्दीपकाकडून दुसऱ्या उद्दीपकाकडे लक्ष जातं. पुन्हा जाणीव होते त्या क्षणी दुसऱ्या उद्दीपकावरून मूळ उद्दीपकाकडे लक्ष दिलं जातं. दोलन होणे, फ्लक्शन ऑफ अटेन्शन, अवधान विचलन किंवा अवधान दोलन असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर डिव्हिजन ऑफ अटेन्शन, अवधान विभाजन,
एक अवधान विभाजन होणं शक्य आहे का? तर अवधान विभाजन होणं शक्य नाही, कारण कोणतीही व्यक्ती एकाच वेळेला दोन क्रिया वेगवेगळ्या करू शकत नाही. करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या क्रियामध्ये, एखाद्या वर्तनामध्ये बदल होण्याची शक्यता असते. म्हणजेच ड्रायव्हिंग करणे, शेजाऱ्याशी बोलणे, पेपर वाचत असताना किंवा संगणकावरती काम करत असताना शेजाऱ्याशी बोलणे, वर्गात शिक्षकांच्या समोर बसले असताना लक्ष देणे आणि बाहेरही पाहणं हे शक्य नसतं. एका वेळेला दोन यंत्र चालवणे म्हणजेच एकाच वेळेला दोन क्रिया, डिव्हिजन ऑफ अटेन्शन, अवधान विभाजन होणं शक्य नाही. त्याच्यानंतर डिस्ट्रॅक्शन ऑफ अटेन्शन आपण समजावून घेतलं. अवधान विकर्षण, अवधान प्रक्रियेमध्ये लक्ष देत असताना अवधान प्रक्रियेमध्ये येणारा बाधा किंवा येणारा व्यत्यय म्हणजेच अवधान विकर्षण असं म्हटलं जातं. मग अवधान विकर्षण सतत होत असेल विद्यार्थ्यांचं, तुम्हा लोकांचं, तर आपण स्वतःला ध्येयाची जाणीव करून देणे, प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे आणि अवधान विकर्षण करणाऱ्या घटकांच्याकडे, उद्दीपकांच्याकडे दुर्लक्ष केल्यास अवधान विकर्षण होणार नाही, हे समजावून घेतलेलं आपण. त्यानंतर अवधान या मानसिक प्रक्रियेचे आपण प्रकार समजावून घेतलेले आहेत. त्यामध्ये ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान, सवयीचे किंवा स्वाभाविक अवधान समजावून घेतलेलं आहे. ऐच्छिक अवधान प्रकारामध्ये व्यक्ती स्वतःहून लक्ष देते. अनैच्छिक अवधान प्रकारामध्ये उद्दीपकाचे गुणधर्म कारणीभूत ठरतात, इच्छा नसताना सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि सवयीचे किंवा स्वाभाविक अवधान, एखादा उद्दीपक ठराविक वेळेस व्यक्तीच्या सानिध्यात पुन्हा पुन्हा येत असेल, त्याची पुनरावृत्ती होत असेल तर पुनरावृत्ती हा गुणधर्म त्या व्यक्तीच्या सवयीत त्याचे रूपांतर होते. हे अवधानाचे अंग आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर अवधानाचे प्रकार समजावून घेतले, अवधानाचे अंग समजावून घेतलेले आहेत आपण. आणि त्याच्यानंतर निर्धारके, अवधानाची निर्धारके, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह फॅक्टर्स आणि सब्जेक्टिव्ह फॅक्टर्स असं म्हणतात. वस्तुनिष्ठ घटक आणि व्यक्तिनिष्ठ घटक. वस्तुनिष्ठ याचा अर्थ उद्दीपकाशी संबंधित असलेले घटक आणि व्यक्तिनिष्ठ घटक म्हणजे लक्ष देणाऱ्या, अवधान देणाऱ्या व्यक्तीशी संबंधित घटक. वस्तुनिष्ठ निर्धारके आहेत की उद्दीपकाशी संबंधित, म्हणजेच एखाद्या उद्दीपकाची तीव्रता इतर उद्दीपकांच्या तुलनेत एखादा उद्दीपक तीव्रतेचा असेल तर आपलं अवधान, संबंधित व्यक्तीचं अवधान त्या उद्दीपकाकडे जात असतं. एखादा उद्दीपक एकाच ठिकाणी, आयसोलेशन शब्द आहेत ना, एकाकी असेल तर आपलं अवधान कमीत कमी वेळेमध्ये त्या उद्दीपकाकडे जातं. इंटेन्सिटी, आयसोलेशन हे जे आहेत अवधानाचे निर्धारक, वस्तूशी संबंधित, उद्दीपकाशी संबंधित. तर हे वस्तूशी संबंधित म्हणजेच वस्तूशी उद्दीपकाचे जे गुणधर्म आहेत त्या उद्दीपकांचे गुणधर्म संबंधित व्यक्तीचं अवधान आकर्षित करून घेण्यास कारणीभूत ठरतात. त्याच्यानंतर व्यक्तिनिष्ठ घटक जे आहे, व्यक्ती का लक्ष देते, आपण एखाद्या उद्दीपकाकडे का लक्ष देतो, हे जे संबंधित व्यक्ती, लक्ष देणाऱ्या संबंधित व्यक्तीशी जे घटक आहेत म्हणजे त्या व्यक्तीशी संबंधित गुणधर्म, त्या व्यक्तीचे गुणधर्म इथे कारणीभूत ठरतात. त्याच्यामध्ये इंटरेस्ट, अभिरुची, लक्ष देणाऱ्या व्यक्तीचे एखाद्या उद्दीपकाबाबतची आवड असेल, अभिरुची असेल तर ती संबंधित व्यक्ती जाणीवपूर्वक त्याच उद्दीपकाकडे लक्ष देत असतं, लक्ष केंद्रित करत असतं. आपला एखादा विद्यार्थी मित्र येत आहे म्हणून जाणीवपूर्वक आज वर्गात बसलेला विद्यार्थी त्याच्या येण्याकडे लक्ष देत राहतो. हे स्वतःहून लक्ष देणे, अभिरुची, आपणास आवड असते म्हणून आपण लक्ष देत असतो, व्यक्तीची आवड. त्याच्यानंतर वयोगट सुद्धा त्याला कारणीभूत ठरतो. आणखी लक्ष देणाऱ्या व्यक्तीचा लहान मुलांच्या वयोगटाला अनुसरून त्यांचं शिक्षण आणि अनुभव हा घटक कारणीभूत ठरतो. महाविद्यालयीन वयोगट आणि प्रौढत्व आलेल्या व्यक्ती, प्रत्येकाच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. वयोगटाला अनुसरून जबाबदारी आणि भूमिका संबंधित व्यक्ती पार पाडत असतात. त्यामुळे अवधान ही जी मानसिक प्रक्रिया आहे त्या अवधानाला लक्ष देणे आणि माहिती समजावून घेणे, त्या उद्दीपकांच्या गुणधर्मांची जाणीव होते. जाणीव झाल्यानंतर प्रतिक्रिया द्यायच्या का न द्यायच्या या पूर्णपणे त्या संबंधित व्यक्तीवरती अवलंबून असतो. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो. वयोगटाला अनुसरून
अनुभव प्रत्येकाचा बदलतो. लहान मुलांच्या बाबतीत सर्प, दंश आणि मृत्यू हे लहान मुलांना माहीत नसतं. जर सर्प त्यांनी पाहिला मुलांना तर त्यांच्या वर्तनामध्ये बदल अजिबात होत नाही. परंतु सर्प, दंश आणि मृत्यू हे माहीत असलेल्या महाविद्यालयीन मुला-मुलींना किंवा प्रौढ व्यक्तीला पाहता क्षणीच घाबरतात. स्पर्श झाला तरी घाबरतात. सर्वच साप विषारी नसतात, परंतु सर्प, दंश आणि मृत्यू हे माहीत असल्यामुळं लहानपणापासून आपल्यावर बिंबवलं जातं. काही लोक तर केवळ साप आपणास विषारी जरी असला तरी दंश केला म्हणून सुद्धा मृत्युमुखी पडतात. हे आपण पाहिलेले आहेत. अशा प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. म्हणून वयोगट कोणत्याही क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असू दे, महाविद्यालयीन वयोगटातील मुलं मुले असतील, लहान मुलं, वयोगट, शिक्षण, अनुभव, सामाजिक वातावरणामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांच्या मुळाशी अवधान ही मानसिक प्रक्रिया महत्त्वाची ठरते. त्यानंतर अटेन्शन अँड परसेप्शन. अटेन्शन अँड परसेप्शन, अवधान व संवेदन. संवेदनाला महत्त्व का दिलं जातं तर संवेदन ही एक मानसिक प्रक्रिया आहे. संवेदन, वेदन आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत प्रत्येक व्यक्तीच्या शरीरापर्यंत वेदने प्राप्त होतात. परंतु जेव्हा वेदने प्राप्त होतात तेव्हा संबंधित व्यक्ती पूर्वानुभवानुसार अर्थ लावत असते. आपण काय पाहतो, आपण काय ऐकतो, स्पर्श कशाचे होत आहे, चव म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, दृष्टिवेदन, श्रवणवेदन, गंधवेदन, रुचिवेदन, स्पर्शवेदन या पंचज्ञानेंद्रियामार्फत आपणास जी वेदने प्राप्त होतात त्याला आपण किंवा संबंधित व्यक्ती पूर्वानुभवानुसार अर्थ लावत असते. त्यावेळेला ही प्रक्रिया, ही मानसिक प्रक्रिया पूर्ण होत असते. संवेदन, परसेप्शन, म्हणून त्याची व्याख्याच अशी आहे की अर्थपूर्ण वेदनाला संवेदन असं म्हणलं जातं. जेव्हा तुम्ही पूर्वानुभवानुसार अर्थ लावता तेव्हा जो अर्थ तुम्हाला जाणीव होते तेव्हा संवेदन. अर्थपूर्ण वेदनालाच संवेदन असं म्हणलं जातं. संवेदन झाल्याशिवाय संबंधित व्यक्तीने लक्ष देणे, लक्ष दिल्यानंतर त्या उद्दीपकाची स्थिती, गती, त्याचे जे काही गुणधर्म असतील त्या गुणधर्मांची जाणीव झाल्यानंतर म्हणजेच संवेदन झाल्यानंतर गरज असेल तरच वर्तनामध्ये बदल केला जातो, अन्यथा नाही. प्रत्येक उद्दीपकाला क्षणोक्षणी अवधान देणे आणि वर्तनात बदल करणे शक्य नसतं. कारण का प्रत्येक व्यक्ती आपापल्या भूमिका पार पाडत असतात. परंतु शरीर सुसंघटित आणि कार्यक्षम असल्यामुळे अनेक उद्दीपकांची जाणीव संबंधित व्यक्तीला होत असते. म्हणून त्या संबंधित व्यक्ती त्या गरजेनुसार योग्य त्या प्रतिक्रिया देत असते. म्हणून अर्थपूर्ण वेदनाला संवेदन असं म्हणतात. त्याचा संबंध येतो दैनंदिन जीवनामध्ये. कधी कधी नॉर्मल पर्सन, सामान्य व्यक्ती ज्यांना म्हणतो आपण, प्राप्त परिस्थितीशी समायोजन करणाऱ्या, उद्दीपकांची जाणीव होणारे, संवेदन होणारे आणि गरज असेल तरच वर्तनात बदल करणाऱ्या अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना कधी कधी सर्वसामान्य व्यक्ती, नॉर्मल पर्सन म्हणतो आपण, सामान्य व्यक्ती, दृष्टिक्षेप टाकताच, नजर टाकताच, बाह्य वातावरणामध्ये आपापल्या भूमिका पार पाडत असताना नजर टाकताच आपणास आपल्या वेदनेंद्रियामार्फत जी जाणीव होते, जी माहिती समजते, त्या जाणीव होत असताना कधी कधी त्या माहितीस चुकीचा अर्थ लावला जातो. अर्थपूर्ण वेदनालाच संवेदन असं म्हटलं जातं. त्याच ज्ञानेंद्रियामार्फत, वेदनेंद्रियामार्फत मिळणाऱ्या माहितीला त्या क्षणी अपवादात्मक, कधी कधी, दररोज नव्हे, कधी कधी चुकीचा अर्थ लावला जातो. तेव्हा जो अनुभव येतो त्याला भास होणे असं म्हणतात, त्याला भ्रम होणं असं म्हणतात. वेदनेंद्रियातील व संवेदनातील चूक म्हणजे त्याला भास होणे, बोलीभाषेत भास होणे असं म्हणतात, त्याला भ्रम असं म्हणतात. भ्रमाचा अनुभव हा सर्वसामान्य व्यक्तीला येतो. नॉर्मल पर्सन जे आहेत त्या कायमस्वरूपी आपण फसत नसतो, लक्षात ठेवा. अंधारात दोरीच्या तुकड्याला साप समजणे, रुपयाचे नाणे जर असेल तर त्याला गोल्ड स्पॉटचं टोपण जे आहे असं अंधारात
गोल्डस्पॉटचे टोपण असेल तर त्याला रुपयाचे नाणे समजणे, किंवा आपलाच मित्र आहे म्हणून गडबडीत एखाद्या त्याची पर्सनॅलिटी हेअरस्टाईल त्या पद्धतीची असते तुमच्या मित्रासारखी, मग त्याच्या खांद्यावरती हात येतो, ओ सॉरी माझा मित्रच आहे म्हणून मी स्पर्श केला. हा जो दैनंदिन जीवनामध्ये कधीतरी असा जो भास होतो, बोलीभाषेत भ्रमाला भास होण्याचा, संवेदनातील ती चूक आहे. अर्थपूर्ण वेदनालाच आपण संवेदन म्हणतो. आपापली भूमिका पार पाडत असतो, लक्ष देतो, पण लक्ष दिल्यानंतर त्या उद्दीपकाची जी माहिती आपणास मिळते, उद्दीपक जसा आहे तसा न पाहता त्या उद्दीपकाची वेदनेंद्रियाकडून मिळालेल्या माहितीला चुकीचा अर्थ लावला जातो. तेव्हा जो अनुभव येतो त्या क्षणी त्याला भ्रम असं म्हणलं जातं, बोलीभाषेत त्याला भास असतो. भ्रमाचा अनुभव हा सर्वसामान्य व्यक्तीला येतो. भ्रमाचा अनुभव सर्वसामान्य व्यक्तीला येत असतो. त्याच्यानंतर विभ्रम ज्या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, अशा व्यक्तीला विभ्रमाचा अनुभव येतो. विभ्रमाचा अनुभव येणाऱ्या व्यक्तीला काउन्सिलर कडून, समुपदेशकाकडून योग्य ते समुपदेशन करणं जरुरीचं असतं. त्याची जी समस्या आहे ती समस्या समजावून घेणे आणि ती समस्या योग्य त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणं जरुरीचं असतं. कारण का, विभ्रमाचा अनुभव येणाऱ्या व्यक्तीचा सरळ विकृतीशी संबंध येतो. म्हणून सर्वसामान्य व्यक्तींना भ्रमाचा अनुभव येतो, त्यांना मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची गरज नाही, काउन्सिलरकडे, समुपदेशकाकडे जाण्याची गरज नाही. परंतु विभ्रमाचा अनुभव येणाऱ्या व्यक्तीला मात्र समुपदेशकाकडे जाऊन आपापल्या समस्या सोडवून घेणं जरुरीचं असतं. त्याचा संबंध हा विकृतीशी. म्हणून भ्रम आणि भ्रम होणे, भास होणे. भ्रमाचा अनुभव सर्वसामान्य व्यक्तीला येतो. विभ्रमाचा अनुभव मात्र ज्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे अशा व्यक्तीला विभ्रमाचा अनुभव येत असतो. या तासिकेमध्ये आपण अवधान व संवेदन, अवधानाची व्याख्या, संवेदनाची व्याख्या. अवधान जाणीवेच्या क्षेत्रातील एखादा उद्दीपक जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी होणारी मनाची वेचक अथवा निवडक प्रक्रिया म्हणजे त्याला अवधान असं म्हणलं जातं. संवेदन अर्थपूर्ण वेदनालाच संवेदन असं म्हणलं जातं. संबंधित व्यक्ती पूर्वानुभवानुसार जो अर्थ लावते त्याला आपण संवेदन असं म्हणतो. SOR स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स फॉर्म्युला ऑफ बिहेवियर. उद्दीपक व्यक्ती रिस्पॉन्स. वर्तन बदल होण्यासाठी अवधान, संवेदन, नंतर वर्तनात बदल. संवेदन झाल्याशिवाय, जाणीव झाल्याशिवाय वर्तन बदल अशक्य आहे. त्याच्यानंतर अवधानाची निर्धारके, नियामके. त्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ. वस्तुनिष्ठ म्हणजे उद्दीपकाशी संबंधित असलेले घटक, आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे अवधान देणाऱ्या, लक्ष देणाऱ्या म्हणजे आपण जाणीवपूर्वक बसत नसतो, एखाद्या उद्दीपकावरती लक्ष केंद्रित करत असताना दैनंदिन जीवनामध्ये आपापल्या भूमिका आपण पार पाडत असतो, म्हणून त्या घटकाला आपण व्यक्तिनिष्ठ घटक असं म्हणतो. त्यानंतर ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान, हॅबिट, सवयीचे किंवा स्वाभाविक अवधान. ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान आणि सवयीचे स्वाभाविक अवधान हे प्रकार समजावून घेतलेले आहेत. भ्रम आणि विभ्रम. भ्रमाचा अनुभव सर्वसामान्य व्यक्तीला येतो. भ्रमाचा अनुभव संवेदनातील चूक असते, ती कायमस्वरूपी नसते. तर भ्रमास बोलीभाषेत भास असं म्हणलं जातं. आणि विभ्रम मात्र ज्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, वेगवेगळ्या कारणांच्यामुळे, अनेक कारणांच्यामुळे व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो. अशा मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यक्तीस, सर्वांना नव्हे, सर्वसामान्य व्यक्तीला भ्रमाचा अनुभव येतो. आणि ज्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे अशा व्यक्तीला विभ्रमाचा अनुभव येतो. भ्रमाचा अनुभव येणाऱ्या व्यक्तीला मानसोपचार तज्ञाकडे किंवा समुपदेशकाकडे जाण्याची गरज नाही. विभ्रमाचा अनुभव येणाऱ्या व्यक्तीने मात्र समुपदेशकाकडे, काउन्सिलर जो असतो त्याच्याकडे जाऊन आपल्या समस्यांचं निराकरण करून घेणं जरुरीचं असतं. ठीक आहे. उर्वरित माहिती पुढच्या तासिकेला. थँक्स.